कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। अशातच आता वडगावमधून चोरट्यानं चक्क दुचाकी पळवली आहे। या दरम्यान डोक्यावर टोपडं घालून आलेल्या चोरानं अतिशय शिताफीनं गाडी घेऊन धूम ठोकली आहे। या वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनेमुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। त्यामुळे या दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या नागरिक करतायत। त्याच्या या कारनाम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल सुद्धा होतोय। मंडळी, भंडाराच्या मोहाडीमध्ये चोरट्यांनी मोबाईल आणि हार्डवेअरच्या दुकानावर हात साफ केला। दरम्यान चोरांनी जवळपास 60,000 रुपयांच्या साहित्याची चोरी सुद्धा केली। तर मोटघरे हार्डवेअर या दुकानातून जवळपास 20,000 रुपयांचे नळ फिटिंगचे सामान चोरून हे चोर पसार झालेत। मोहाडी येथील शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठेतला हा प्रकार आहे। या प्रकारानंतर मोहाडी बाजारपेठेतील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे। संबंधित दुकानदाराला सदर प्रकार कळताच त्यांनी मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। तुमच्या आमच्यासाठी विश्रांतीची वेळ असलेली ही रात्र गुन्हेगारांसाठी दिवसासारखी असते। रात्रीच्या अंधारात गुन्ह्याच्या काळ्या दुनियेत बरंच काही घडत असतं। संभाजीनगरच्या पैठणमध्ये असंच काहीच रात्रीच्या वेळी घडलंय। घरफोडी, दुकानांमध्ये डल्ला मारण्यासह अनेक गुन्हे या परिसरात घडतात। शहरात अक्षरशः चोरट्यांचं सुळसुळाट बघायला मिळतं। रात्रीच्या वेळी चोरट्यांचं टोळकं हातात घातक शस्त्र घेऊन शहरात बिनधास्त फिरताना दिसतात। परिसराची रेखी करून बिनबोभाटपणे गुन्हे ते करताना बघायला मिळत आहेत। हल्ली धावपळीच्या धकाधकीच्या युगात कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्ये वाढ होताना बघायला मिळते। अशा वादावर वडीलधाऱ्यांनी पडदा घालायला हवा। मात्र गाझियाबादच्या गोविंदपुरममध्ये मात्र उलट घडलंय। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सुनेनं सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे। विशेष बाब म्हणजे तिला रोखण्याऐवजी तिच्या आईनं तिला मदत केली। जेव्हा सासू सुनेमध्ये वाद सुरू होता तेव्हा सुनेची आई ते सर्व मोबाईलमध्ये शूट करत होती। तिला शूट करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सासूनं केला तेव्हा सूनबाई अधिक आक्रमक झाली आणि तिनं सासूला बेदम मारहाण केली।